हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात तुम्ही सर्व? मजेत ना? मजेतच असायला हवं. आजचा थंबनेल पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल की हा व्हिडिओ कशाच्या रिलेटेड आहे. तरी पण मी तुम्हाला सांगते की मी एवढी मस्त तयार होऊन निघाले आमच्या आहोंच्या बड्डेच्या सेलिब्रेशनसाठी. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तेच सांगणार आहे तुम्हाला की मी कुठे आणि कसा सेलिब्रेट केला त्यांचा बड्डे. त्यांना फारसं डेकोरेशन हे सर्व गोष्टी आवडत नाहीत. मला डेकोरेशन करायला फार आवडतं, पण त्यांना आवडत नाही डेकोरेशन केलेलं. ते बोलतात लहान मुलांसारखं काय डेकोरेशन करायचं. म्हणून आम्ही ठरवलं की सर्व हॉटेलला जाऊन केक कट करायचा आणि बड्डे सेलिब्रेट करायचा. आणि त्याच्यासाठी ह्या एकदम 5 मिनिटात होणारा हा मेकअप मी केला होता. कारण मला जेव्हा पण गडबड असते तेव्हा मी ह्याच टेक्निक यूज करून मेकअप करते. आणि माझा फायनल लुक कसा वाटला तुम्हाला हे पण मला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि हा ड्रेस तुम्हाला आठवतो आहे का? हा मिशोवरून मी ऑर्डर केलेला ड्रेस आहे. जे माझे रेग्युलर व्हिडिओ पाहतात त्यांना माहिती असेल हा ड्रेस. तर ज्यांना माहिती नसेल त्यांना पण मी लिंक खाली देऊन टाकेन व्हिडिओच्या. आणि असं मस्त तयार होऊन मी गेली होती आहोंच्या बड्डे सेलिब्रेशनसाठी. तर आज काय ठरलं होतं की बाहेर डिनरला जायचं आहे. आणि आज संडे असल्यामुळे व्हेजच खावं लागणार होतं. तर यांचं म्हणणं होतं की डिनरला आपण उद्या जाऊया आणि बड्डे आपण घरीच सेलिब्रेट करूया. पण त्या दिवसाची मजा त्याच दिवशी येते ना. नेक्स्ट डे आपला बड्डे कोणी सेलिब्रेट केला तर आपल्याला तरी आवडेल का? तर त्यामुळं माझं म्हणणं होतं की आजच जायचं बड्डे सेलिब्रेट करायला. आणि आम्ही मोस्ट ऑफ टाईम नॉनव्हेज खायला बाहेर जातो, पण संडे असल्यामुळं आज व्हेज खावं लागणार होतं. आणि ते त्यांना नको होतं. त्यांचं म्हणणं होतं व्हेज काय खायचं बाहेर जाऊन. आणि इथले आम्हाला व्हेज हॉटेल पण जास्त माहिती नाही आहेत. तर आमचं डिसाईड तर झालं की बाहेरच जायचं म्हणून. त्याच्यासाठी मी मस्त तयार झाली होती. आणि ही हील माझ्या बेस्ट फ्रेंडने मला बड्डेला गिफ्ट केली होती. आणि फायनली मुहूर्त लागला तिला वेअर करायचा. बऱ्याच दिवसापासून तशीच होती, मी घातलीच नव्हती. त्याच्यानंतर आम्ही पोचलो केक शॉपमध्ये. केक आउट ह्या केक शॉपमध्ये आम्ही पोचलो. खूप छान होते तिथले केक. आणि जो सर्वात बेस्ट केक होता मी तोच घेतला होता. आणि आम्हाला चॉकलेट फ्लेवर आवडतो, त्यामुळे आम्ही चॉकलेट फ्लेवरचा केक घेतला होता. ते तुम्हाला समजेलच कोणता केक घेतला होता ते पुढे. आणि तिथून केक घेऊन आमचं ठरल्याप्रमाणे आम्ही हॉटेलला निघालो होतो. तर आमचं ठरलं की शेतकरी हॉटेलला जायचं, कारण तिथलं जेवणाची टेस्ट आम्हाला माहिती आहे. तर तिथे जाऊन पाहिलं तर वेटिंग होती, म्हणून आम्ही बाहेरच थांबलो. आणि नंतर ठरवलं की नको इथं वेटिंगला थांबायला. नंतर दुसऱ्या हॉटेलला गेलो, नवरत्न. तिथे पण ही अशी गर्दी होती. शेवटी आम्ही गेलो हॉटेल द्वारकाला. नाहीतर तुम्ही म्हणाल की नेहमी काय हॉटेल द्वारकाला जाता, म्हणून विचार केला होता व्हेजमधलं दुसरं हॉटेल ट्राय करायचं, पण आम्हाला भेटलंच नाही. आणि आम्हाला माहिती पण नाही आहे जास्त व्हेज हॉटेल. तर तिथे हा असा बड्डेवाल्यांसाठी हा असा डेकोरेशन केलेला सेटअप होता. आणि तिथे तुम्ही जाऊन तुमचा बड्डे सेलिब्रेट करू शकता. आणि त्याच्यासाठी कोणतेही तुम्हाला चार्जेस पेड करावे नाहीत लागत. आणि जर हे मला आधी माहिती असतं तरी पण मी तिथेच गेली असती, पण लकीली आम्ही फिरून तिथेच आलो. शेवटी मला समजले की जे काय होतं ते चांगल्यासाठीच होतं. पुन्हा एकदा मी ह्या गोष्टीवर विश्वास ठेवला की जे काय आपल्या आयुष्यात होतात गोष्टी, बऱ्याच निगेटिव्ह गोष्टी होतात. तर पहिलं तर मला फिरून खूप कंटाळा आला की अरे यार, इथे पण एवढं वेटिंग आहे, इथे पण एवढं वेटिंग आहे. आणि पुन्हा आणि आम्ही आलो द्वारकाला. तर माझं असं झालं की अरे आज द्वारकाला जाऊन पुन्हा मी यांना काय दाखवणार व्ह्यूवर्सना. तर फायनली ही गोष्ट नवीन समजली मला तिथे. तर तुम्ही पण तुमचा बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी जाऊ शकता तिथे. आणि तिथे मग तुम्हाला फक्त तुमच्या जेवणाचेच पैसे पेड करायचे आहेत, म्हणजे लंचला जात आहे किंवा डिनरला जात आहे त्याचे. आणि डेकोरेशनचे कोणतेही चार्जेस नाही आहेत. आणि तिथे आम्ही मस्त त्यांचा बड्डे सेलिब्रेट केला. असं म्हणजे त्यांना एक तर डेकोरेशन आवडत नाही, आणि तरी पण एवढं छान डेकोरेशन होतं तिथे. आणि तिथे असं छान होतं सर्व वातावरण. आणि बरेच लोक होते. व्हिडिओ पण केला आणि तुमच्याशी बघा शेअर पण केला. आणि खूप छान वाटलं मला तिथे. आणि घरी जरी मी बड्डे सेलिब्रेट केला असता तरी पण एवढं छान डेकोरेशन मला करता नसतं आलं. शेवटी प्रोफेशनल जी लोक करतात त्यांनाच ह्या सर्व गोष्टी जमतात. आणि खूप छान झालं. त्यांचा बड्डे सेलिब्रेट खूप छान झाला. शेतकरी आणि ते दुसऱ्या हॉटेलला गेली होती. तिथली गर्दी पाहून तर मी एकदम माझा मूड खराब झाला होता. पण तिथे जरी आम्हाला टेबल मिळाला असता तरी हे एवढं छान डेकोरेशन तर नसतं मिळालं. आणि एखाद्या टेबलवर जाऊन जस्ट केक कट करून डिनर करून आम्ही घरी आलो असतो.
त्यामुळं हे बेस्टच होतं. तुम्ही घरी बड्डे सेलिब्रेट करण्यापेक्षा तुम्ही जर पुण्यातलेच असाल तर अशा एखाद्या ठिकाणी तुम्ही तुमचा बड्डे सेलिब्रेट करू शकता आणि तो पण एकदम कमी खर्चात. तुम्हाला लंच आणि डिनरचेच फक्त पैसे पेड करावे लागतील. बाकी तर डेकोरेशनचे वगैरे चार्जेस नसतात तिथे. आणि मला ही गोष्टच माहिती नव्हती की असं हॉटेलमध्ये असं डेकोरेशन असतं वगैरे. आणि मला आज समजलं तर मला खूप छान वाटलं. आणि तिथे आम्ही ऑर्डर केलं होतं मसाला पापड आणि ते माझं फेवरेट आहे. आणि ह्यांचं फेवरेट मसाला ताक. त्याचबरोबर व्हेजमध्ये काय खायचं हे याच्यामध्ये आम्ही नेहमी कन्फ्यूज असतो, कारण आम्हाला पनीर अजिबात आवडत नाही. मग आम्ही व्हेज कोल्हापुरी किंवा एखादी कोणती त्यांच्या सजेशननुसार डिश ऑर्डर करतो. पण त्यांनी ही डिश त्यांच्या सजेशननुसारच आम्ही ही डिश ऑर्डर केली होती. तिचं नाव मला आत्ता तरी आठवत नाही. आणि त्याचबरोबर जेवण झाल्यानंतर उरलेली भाजी मी पार्सल घरी घेऊन आली. आता ह्याला तुम्ही माझी कंजूसी म्हणाल, पण नाही, आपण त्याचं पेड केलेले असतात पैसे तर वेस्ट का करा, म्हणून मी घरी घेऊन आली होती. आणि त्याच्यानंतर 8 वाजता केलेला मेकअप 11 वाजेपर्यंत असाच होता. नंतर झोपायच्या पहिला मी तो रिमूव्ह करून घेतला. त्याच्यासाठी मी क्लीन्झर यूज केलं आणि वेट टिश्यूने क्लीन करून घेतलं. खूप इझी स्टेपमध्ये केलेला मेकअप पण खूप वेळ राहतो, म्हणजे 3-4 तास तरी राहतो हा मेकअप. जास्त बोललात तरी चालेल. हा बघा फायनली मला रिमूव्ह करावा लागला आहे. आणि तुम्हाला कसा वाटला आजचा व्लॉग हे तुम्ही प्लीज कमेंट करून सांगा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी एक कमेंट तर करत जावा, कारण तुमची एक कमेंट मला खूप मोटिवेट करते नेक्स्ट व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी. आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू. आपल्या चॅनलवर तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडतील हे पण तुम्ही कमेंट करून सांगू शकता मला. आणि थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.